नमस्कार मंडळी, आजच्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आज आपण भेटलेलो आहोत। आजचा आपला कार्यक्रम विशेष आहे, आपले अतिथी विशेष आहेत, कारण सप्टेंबर महिना सुरूच झालाय तो एका अत्यंत विशेष कारणाने। काल म्हणजे 3 सप्टेंबर हा विषय आणि हा दिवस आज आपण घेऊन भेटलेलो आहोत आणि त्याबद्दल बोलणार आहोत। 3 सप्टेंबर 1923 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांची रत्नागिरीच्या विशेष कारागृहातून मुक्तता करण्यात आली होती। त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज त्याच निमित्ताने आपण बोलणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याच्या विशेष कारागृहाचे अधीक्षक असलेले अमेय पोद्दार यांच्याशी। पण त्यापूर्वी या विषयाची आपण एक झलक पाहूया आणि या विषयाबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊया। दिनांक 3 सप्टेंबर 1923 हा फक्त दिनांक नव्हे तर देशप्रेमाच्या जाज्वल्य भावनेने ओतप्रोत भरलेल्या आणि त्यासाठी शिक्षा मिळालेल्या काळ कालावधीचा अंत सांगणारा दिवस होय। दिनांक 3 सप्टेंबर 1923 या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रत्नागिरी इथल्या विशेष कारागृहातून सुटका झाली। दिनांक 16 मे 1921 ते 3 सप्टेंबर 1923 हा एकूण 2.25 वर्षांचा या काळ कोठडीतला काळ। दिनांक 3 सप्टेंबर 2023 आज या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरी इथल्या विशेष कारागृहातल्या वास्तव्याला आहे खडतर संघर्षाचा बाह्य रंग आणि अंतःकरणातून फुललेल्या राष्ट्रभक्तीचं अंतरंग। पाहूया या वास्तव्याचे वास्तुरूपातले अवशेष। विनायक जे बोलतो ते करून दाखवत होता। अंदमानच्या यातनातून ताऊन सलाखून बाहेर पडल्यानंतर रत्नागिरीत तात्याराव नवं आव्हान स्वीकारायला सज्ज झाले होते। त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर पडायला सावरकरांना बंदी होती। रत्नागिरीत असताना कुठल्याही समारंभात ते सहभागी होण्यावर त्यांच्यावर मज्जाव होता। अंदमान नंतर सावरकर रत्नागिरीच्या कारागृहात होते। अंदमान प्रमाणेच रत्नागिरी हा भाग सुद्धा समुद्राच्या जवळ असल्याने उष्म्याचे प्रमाण तिकडेही बहुत होते। एका अतिशय अरुंद आणि अपुरा प्रकाश असलेली आडवाटेवरची ती खोली। 16 मे 1921 पासून ते 3 सप्टेंबर 1923 पर्यंत साधारण 2.25 वर्षाचा कालावधी सावरकरांनी या कोठडीमध्ये व्यतीत केलेला होता। या कोठडीचा दरवाजा हा असा अँटी क्लॉकवाईज रोटेट होऊन इथं बंद होतो। हा दरवाजा इथं बंद झाल्यानंतर इथं एक लॉक लावलं जाईल। ही जी साखळी आहे ती साखळी इथं लावली जाईल आणि अशा पद्धतीने एकाच दरवाजाला 2 लॉक आहेत। याच्या आतमध्ये सुद्धा एक दरवाजा आहे, त्याला एक लॉक आहे। तुम्ही जर खालून आतमध्ये आल्यापासून कॅल्क्युलेट करत आलात, मोजत आलात, तर जवळपास 7 लॉकच्या आतमध्ये सावरकरांना ठेवलेलं होतं। हा सावरकर कोठडीचा अंतर्गत भाग आहे, म्हणजे जे सावरकरांना या कोठडीमध्ये ठेवलेलं होतं आणि हे त्यावेळेला गार्ड रूम म्हणून अस्तित्वात होतं। सावरकरांच्यावर लक्ष ठेवायला जे काही गार्ड असायचे ते गार्ड सगळे या रूममध्ये वगैरे असायचे आणि इथून ते लक्ष ठेवले जायचे। बऱ्याच वेळेला सावरकरांना लिखाण जेव्हा करायचं असायचं तेव्हा अंधार अतिशय जास्त इथं होता, त्यामुळे सावरकर या खिडकीतून, या दरवाजातून जो उन्हाचा कवडसा येत होता त्या कवडसामध्ये लिहत बसायचे। या चित्रफितीमधून आपल्याला लक्षात आलंच असेल आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत। आजच्या हॅलो सह्याद्रीचा विषय पाहूया, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर विशेष कार्यक्रम, स्वातंत्र्यवीरांची मुक्तता। मला वाटतं हा विशेष कार्यक्रम आपण मुद्दाम घेतो आहोत एखाद्या स्वातंत्र्यवीराच्या मुक्ततेबद्दल आपण एवढं सगळं बोलतो आहोत आणि त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। खरोखरच ही एक खूप महत्त्वाची घटना आहे, कारण त्यानंतर पुढची 13 वर्ष रत्नागिरीमध्येच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वास्तव्य होतं
आज आपल्यासोबत जे अतिथी आहेत अमेय पोद्दार, हे आता कल्याणच्या जिल्हा कारागृहातले तुरुंग अधिकारी आहेत, पण 2016 ते 2021 या कालावधीमध्ये रत्नागिरीच्या विशेष कारागृहामध्ये त्यांची नियुक्ती झालेली होती आणि त्यामुळेच आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. या रत्नागिरीच्या विशेष कारागृहाबद्दल जाणून घेणार आहोत आणि स्वातंत्र्यवीरांचं तिथलं वास्तव्य कसं होतं याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत. सर, जहाल मतवादी असलेले सावरकर तिथे राहत होते. असं म्हणतात की एखाद्या माणसाचा प्रभाव किंवा त्याच्या विचारांचा प्रभाव त्या वास्तूवरती पण असतो. तर तुम्ही जेव्हा तिथे होतात तेव्हा हा प्रभाव तुम्हालाही जाणवत होता का? निश्चितच मॅडम. म्हणजे मला असं म्हणायचं की फक्त त्या वास्तूवर नाही तर रत्नागिरीमध्ये पूर्ण सगळीकडेच तुम्हाला सावरकरांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. तिथल्या लोकांच्या, जनमानसांच्या मनावर अजून पण सावरकरांचे विचार आपल्याला प्रतिबिंबित झाल्याचे आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर तुम्ही रत्नागिरीच्या जेलच्या बंद्यांच्या मध्ये सुद्धा सावरकरांचे विचार अनुयायीले जातात. मला वाटतं रत्नागिरी एक असं कारागृह आहे जिथे सावरकरांच्यावर असलेली किंवा सावरकरांनी लिहिलेली सर्व पुस्तकं आपल्याला तिथं बघायला मिळतात. एक वाचनालय आहे, त्या वाचनालयामध्ये ती पुस्तकं आम्ही ठेवलेली आहेत आणि बंदी त्याच्यावर ती पुस्तकं वाचतात आणि ती पुस्तकं वाचून त्याच्यावर निबंध लिहित असतात. आम्ही ते निबंधाची स्पर्धा घेऊन त्याच्यातून परत बक्षिसं वगैरे काढतो, पारितोषिकं देतो. अशा पद्धतीनं सावरकर जगत आहेत तिथले बंदी. अरे वा. 3 सप्टेंबर 1923 हा दिवस खूप महत्त्वाचा होता, कारण त्यावेळेला रत्नागिरीच्या विशेष कारागृहातून सावरकरांची मुक्तता करण्यात आली. पण हे विशेष कारागृह आणि बाकीची कारागृह यांच्यामध्ये फरक असतो का? हो, निश्चितच. मला म्हणायचं की विशेष कारागृह म्हणण्यासाठी म्हणजे रत्नागिरीची जी भौगोलिक रचना आहे ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी केवळ एकच विशेष कारागृह आहे आणि त्यासाठी रत्नागिरीचं स्थान का निवडलं असावं, तर रत्नागिरीचं जे कारागृह आहे ते 1934 साली पोर्तुगीजांनी दारुगोळ्याचं कोठार म्हणून बांधलेलं होतं आणि जेव्हा 1953ला इंग्रजांनी रत्नागिरी त्यांच्या कब्जामध्ये आणली त्यावेळेला त्यांनी त्या दारुगोळ्याच्या कोठाराचं रूपांतर हे जेलमध्ये केलं. आणि जेलमध्ये केल्यानंतर मग सावरकर जेव्हा तिथं होते तर सावरकरांना अतिशय एका वेगळ्या खोलीमध्ये तिथं ठेवलं गेलेलं होतं. त्या वेगळ्या खोलीमध्ये प्रशासकीय इमारतीचा तो भाग आहे, मगाशी आपण जे व्हिज्युअल्स बघितले त्याच्यामध्ये प्रशासकीय इमारतीच्या डाव्या बाजूला असणाऱ्या एका स्वतंत्र खोलीमध्ये सावरकरांना ठेवलेलं होतं. तिथं अन्य कुठल्याही बंद्यांना ठेवलं जात नव्हतं. आणि त्याचबरोबर रत्नागिरीच्या कारागृहामध्ये आजही प्रशासकीय कारणास्तव जे बंदी वर्ग करण्यात येतात त्यांना इतर ज्या सोयीसुविधा असतात त्या सोयीसुविधा देय नसतात. त्यामुळे रत्नागिरीचे विशेष कारागृह खरंच विशेष म्हणून आज सुद्धा काम करत आहे. 2016 साली तिथे तुमची नियुक्ती झाली, तेव्हा पहिल्यांदा तिथे गेल्याच्या नंतर ते भारले पण त्या खोलीमधलं तुम्हाला जाणवलं का? हो, निश्चितच. म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा खोलीमध्ये पहिल्यांदा तिथं प्रवेश केला त्यावेळेला माणूस असा एकदम स्थिमित होऊन जातो. त्याला काहीच सुचत नाही, कारण अक्षरशः 6x8 इतकीच त्याची लांबी रुंदी आहे. म्हणजे आजकालची आपली बाथरूम सुद्धा त्याच्यापेक्षा मोठी असतात, इतकी छोटीशी ती खोली आहे. आणि तिथं प्रकाश येण्यासाठी सुद्धा एकच खिडकी आहे, त्यातनं अगदी तोकडासा प्रकाश येतो आणि त्याच्यामध्ये सावरकरांनी तिथं ठेवलेलं होतं. त्यामुळं आपण सुरुवातीला तर विचारात पडून जातो की कशा पद्धतीनं सावरकरांनी साधारण 2.25 वर्षाचा कालावधी या एका छोट्याशा खोलीमध्ये व्यतीत केलेला होता. पण आता तुम्ही म्हणालात की इतर राजबंदी, म्हणजे ते स्वतः राजबंदी होते का, आणि राजबंदी आणि इतर बंदी यांच्यामध्ये काय फरक असतो? म्हणजे मला याच्यापूर्वी थोडासा इतिहास इथं सांगावासा वाटतो की जेव्हा सावरकरांना मेनलँडवर म्हणजे आपल्या भारतभूमीवर परत आणायचं ठरलं त्यावेळेला एक आयबीचा सर्वे झालेला होता आणि आयबीच्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की बाबाराव सावरकर आणि तात्याराव सावरकर दोघेही तेव्हा अंदमानच्या जेलमध्ये बंदिस्त होते. मग आयबीने एक सर्वे केला. त्या सर्वेच्या संदर्भातले कागदपत्र आम्हाला रत्नागिरीच्या कारागृहामध्ये अगदी वाळवी लागलेल्या अवस्थेत वगैरे भेटून आलेले होते. ते आता आम्ही जतन केलेले आहेत. तर त्या कागदपत्रांच्या मध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं की जर बाबाराव सावरकर आणि तात्याराव सावरकर एका जेलमध्ये आले तर एखादी म्युटिनी घडू शकते, जशी 1857ला किंवा त्यापूर्वी झालेल्या होत्या. आणि त्यामुळे बाबाराव सावरकरांना तुम्ही कारवारच्या जेलला शिफ्ट करा आणि तात्याराव सावरकरांना तुम्ही रत्नागिरीच्या जेलला शिफ्ट करा. मग 2 मे 1921ला सावरकर बंगालच्या अलीपूर जेलमध्ये आले अंदमानमधून आणि तिथून साधारण एक 15 दिवसाचा प्रवास करून 16 मे 1921ला सावरकरांचं रत्नागिरीच्या जेलमध्ये आगमन झालं. रात्री 9:30 वाजता सावरकर आलेले होते आणि त्या गोष्टीचा सुद्धा रिपोर्ट केल्याचे आम्हाला अहवाल तिथं प्राप्त झालेले आहेत. आणि सावरकरांशी रिलेटेड प्रत्येक गोष्टीचा अहवाल हा थेट सरकारला केला जातो. तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, तर त्या बॉम्बे प्रेसिडेन्सीला प्रत्येक गोष्टीचा अहवाल सावरकरांचा जात होता. काळ कोठडीमध्ये अंदमानच्या ते जेव्हा राहत होते तिथे सुद्धा त्यांनी कमला काव्य साकारलं होतं भिंतीवरती. आणि इतका अत्यंत प्रतिभावान असा व्यक्ती
कारागृहात येणार आहे, तर ही बातमी कारागृहामध्ये पसरलेली असेल की रत्नागिरीमध्ये त्यांना आणलं जाणार आहे आणि सगळेच जण कदाचित त्यांच्याशी बोलायला उत्सुक असतील, त्यांच्याबद्दल अजून माहिती करून घ्यायला उत्सुक असतील, तर संपूर्ण रत्नागिरीच्या नागरिकांच्याकडनं सुद्धा काही प्रतिसाद होता का? त्याच्या काही नोंदी आहेत का? तशा संदर्भातल्या नोंदी आपल्याला खूप कमी तिथं आढळतात. पण सुदैव असं की सावरकरांना बघितलेले किंवा त्यावेळेत असणारे काही ग्रहस्थ मी सुद्धा व्यक्तिशः त्यांना भेटलेलो आहे. तर या लोकांनी त्यावेळच्या जुन्या जुन्या काही असतील त्या आठवणी आम्हाला सांगितल्या होत्या. मग सावरकरांना ज्या खोलीमध्ये ठेवलेलं होतं तर तिथं काही तोफगोळे ठेवलेले आपल्याला बघायला मिळाले. सुरुवातीला आम्ही सुद्धा विचारमग्न होतो की जेलमध्ये तोफगोळे काय करायचे. तर त्या काही लोकांनी तिथे व्हिजिट केल्यानंतर आम्हाला असं सांगितलं की हे जे गोळे आहेत ते गोळे सावरकरांच्या हातावर ठेवले जायचे, म्हणजे झोपल्यानंतर त्याच्या हातावर ते गोळे ठेवले जायचे आणि झोपसुद्धा यातनाकारक कशा पद्धतीनं करता येईल तर याचं थोडीशी प्रोव्हिजन केली जायची आणि पायाला सावरकरांच्या ते गोळे बांधले जायचे जेणेकरून उचलून पाय टाकता येता कामा नये आणि तो चालताना सुद्धा असे पाय घसटतच चालले पाहिजेत अशा पद्धतीनं थोडीशी ती रचना केली जात होती. आणि सावरकर ज्या खोलीमध्ये ठेवलेलं होतं सावरकरांना तर तिथं एक छोटासा शौचकूप ठेवलेला होता. म्हणजे तुम्ही ते खोलीचे मगाशी व्हिज्युअल्स बघितले तर त्याच्यामध्ये बाथरूमची लॅट्रिनची तिथं व्यवस्था नाही आहे. तर तो शौचकूप होता आणि त्या शौचकूपामध्ये सावरकरांना त्यांचे प्रातर्विधी वगैरे करावे लागत होते आणि जेव्हा तो शौचकूप डंप करायचा असेल तेव्हा स्वतः सावरकरांना तो नेऊन बाहेर टाकावा लागायचा. त्याच दिवशी सावरकरांना आंघोळ करावी लागायची आणि इतर दिवशी म्हणजे किंवा दैनंदिन कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांना तो शौचकूप शेजारीच त्यांच्या असायचा आणि सावरकर तिथंच बसलेले असायचे. अशा पद्धतीची सावरकरांची म्हणजे अतिशय अवहेलना तिथं केली जायची. त्यामुळं त्याच खोलीमध्ये असताना सावरकरांना आत्महत्याचा एकदा विचारही आलेला होता. तसा प्रयत्न देखील सावरकरांनी केलेला होता. म्हणजे आयुष्यात 2 वेळेला सावरकरांनी आत्महत्येचे प्रयत्न केले होते. एक सुरुवातीला अंदमानमध्ये केलेला होता जेव्हा साधारण 1921 ते 1918 च्या दरम्यान 1911 ते 1918च्या दरम्यान जेव्हा जेलर बारी तिथं इन्चार्ज होता अंदमानच्या जेलमध्ये तर त्यावेळेला अतिशय हालापेष्ट आणि यातना सावरकरांना दिल्या गेलेल्या होत्या. त्यावेळेला सावरकरांनी आत्महत्येचा एक पहिला प्रयत्न आणि दुसरा जो होता तो रत्नागिरीच्या जेलमध्ये. तर जेव्हा सावरकर अंदमानमधून इकडे आले रत्नागिरीच्या जेलमध्ये आले त्यावेळेला सुद्धा ज्या अंदमानमध्ये काही सोयीसुविधा त्यांना मिळत होत्या म्हणजे जेलरवाली बदलून गेल्यानंतर तिथं मला वाटतं सावरकरांना व्हरांड्यामध्ये फिरण्याची सुविधा दिलेली होती. त्यानंतर लिखाणाच्या काही सुविधा दिलेल्या होत्या. पुन्हा बाबाराव सावरकरांना तात्याराव सावरकरांना स्वतःचं अन्न शिजवून खाण्याच्या सुविधा दिलेल्या होत्या. तर ह्या ज्या सुविधा होत्या त्या सुद्धा सुविधा रत्नागिरीमध्ये आल्यानंतर बंद झालेल्या होत्या आणि अक्षरशः लिखाणाच्या सुविधेसाठी सुद्धा त्यांना त्यांचे सॉलिटर खेर होते, सॉलिसिटर त्यांच्यामार्फत त्यांनी अर्जफाटी वगैरे केलेले होते आणि त्या अर्जांच्या सुद्धा प्रती आपल्याला रत्नागिरीच्या कारागृहामध्ये ठेवलेल्या बघायला मिळतात. अच्छा, म्हणजे समजा लिखाण करायचं असेल कारागृहामधल्या कुणाला किंवा काही वेळा असं होतं की पुढचं शिकण्याची इच्छा काही बंदी व्यक्त करतात तर त्यासाठी वेगळी परवानगी मागणं आवश्यक असतं? नाही मॅडम, आता कारागृहांचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्ण बदललेला आहे. म्हणजे आताची कारागृह ही कारागृह नाही तर ती सुधारगृह झालेली आहे. तर आपण आता लिखाणाची सुविधा ही देतच असतो. प्रत्येक बंद्याला हा हक्क म्हणून आपण त्यांना लिखाणाची सुविधा दिलेली आहे, त्यांना पत्र वगैरे दिली जातात. पण त्यावेळची परिस्थिती अशी नव्हती आणि मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला त्या अनुषंगानं राजबंदी आणि म्हणजे नॉर्मल बंदी आहे त्यांच्यामध्ये काय फरक आहे तर राजबंदी सावरकर होते त्यांना तर त्या सुविधा सगळ्या देयच होत्या. पण सावरकरांना मुद्दाम त्यांची अवहेलना करायची किंवा त्यांना जास्तीत जास्त यातना द्यायच्या या उद्देशानं सावरकरांना लिखाणाची सुद्धा सुविधा दिलेली नव्हती. आणि कमला काव्यसंग्रहाचा जो उल्लेख आलेला होता तर कमला काव्यसंग्रहाच्या काही पंक्ती त्यांनी अंदमानमध्ये असताना लिहिल्या होत्या, भिंतीवर लिहिलेल्या होत्या आणि काही पंक्ती या रत्नागिरीमध्ये असताना लिहिल्या. आणि नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे 1922 नंतर वगैरे सावरकरांना जेव्हा लिखाणाची सुविधा मिळाली त्यावेळेला कमला काव्यसंग्रह सावरकरांनी जेलमध्ये लिहिलं पण त्यांना तरी देखील स्वतःच्या नावानं ते प्रकाशित करता नाही आलं म्हणून कमला काव्यसंग्रह विजनवासी नावानं सुरुवातीला प्रकाशित झालेलं होतं. अच्छा, मूळ हस्ताक्षर सावरकरांचं हे अजूनही कारागृहामध्ये ठेवलेलं आहे का? तिथे आलेल्या कुणाला ते पाहायला मिळतं का? हो मॅडम, मूळ हस्ताक्षरामधले सावरकरांची एक जे जगप्रसिद्ध जे सावरकरांचा ग्रंथ आहे 1857 स्वातंत्र्य समर तर त्याचा आपण एक प्रत करून सावरकरांची तिथं ठेवलेलं आहे. त्याचबरोबर चित्रमय जगत नावाचं अजून एक दुसरं छोटंसं पुस्तक आहे तर त्याच्यासुद्धा आपण प्रती करून तिथं ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही रत्नागिरीच्या विशेष कारागृहाला भेट द्यायला आलात तर सावरकरांच्या कक्षाच्या शेजारी जो स्मृती कक्ष आहे त्या स्मृती कक्षामध्ये सावरकरांच्या संदर्भातले बरेचसे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं बघायला मिळतील. काही जुने फोटोग्राफ्स आम्ही तिथं ठेवलेले आहेत. त्याचबरोबर सावरकरांचे जे हस्तलिखित पुस्तकं असतील त्या हस्तलिखित पुस्तकांच्या प्रती तिथं आपण ठेवलेल्या आहेत. आणि सावरकरांच्यावर 1983ला बहुतेक एक फिल्म डिव्हिजन ऑफ इंडियानं एक फिल्म बनवली होती 45 मिनिटाची तर ती फिल्म सुद्धा तिथं प्रोजेक्टरवर दाखवली जाते. अच्छा अच्छा, रत्नागिरी हे तसं म्हणजे खूप प्रगत होत जाणारी आता ही जागा आहे पण 13 वर्ष सावरकरांचं वास्तव्य तिथे होतं.
केवळ सावरकरांचं वास्तव्यच नाही, प्रत्येक जी घडामोड देशामध्ये होत होती त्याचा साक्षीदार ती होती. आणि जेव्हा प्लेगची साथ आलेली होती तेव्हा रत्नागिरीमधनं काही काळ सावरकरांचं वास्तव्य हलवलं गेलेलं होतं. तर हे सुद्धा सरकारी पातळीवर झालं होतं की त्यांनी स्वतःहून तिथून वास्तव्य हलवलं? जनरली असं झालं की 1921 ते 1923 सावरकर रत्नागिरीच्या जेलमध्ये होते. 1923 नंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की सावरकर थेट स्थानबद्ध म्हणून शिरगावमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं, पण असं नव्हतं. तर त्या संदर्भातले सुद्धा डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत. आणि सावरकरांना 3 सप्टेंबर 1923ला एका अँबॅसेडर कारमध्ये ब्रिगेडियर दर्जाच्या एका ऑफिसरनं शिफ्ट करून येरवडा जेलमध्ये नेलेलं होतं. आणि येरवडा जेलमध्ये मग काही काळ घालवल्यानंतर साधारण 1924मध्ये पुन्हा सावरकरांना स्थानबद्ध करून रत्नागिरीमध्ये ठेवलेलं होतं. आणि त्या स्थानबद्धतेच्या कालावधीमध्ये सावरकरांनी रत्नागिरी जिल्हा सोडून अन्यत्र कुठे जायचं नाही असा त्यांना एक नियम बांधून दिलेला होता. सावरकर रत्नागिरीमध्ये फिरत असायचे. आणि त्याच वेळेला काय झालं, मला वाटतं नोव्हेंबर 1924 ते जून 1924 ते जून 1925 पर्यंत प्लेगची साथ रत्नागिरीमध्ये आलेली होती. आणि त्यावेळेला शिरगावमध्ये, म्हणजे रत्नागिरीला लागून छोटंसं गाव आहे, त्या शिरगावमध्ये मात्र प्लेगचा प्रादुर्भाव म्हणावा तितका नव्हता. त्याच्यामुळं मग विष्णुपंत दामले जे शिरगावचे ग्रस्त होते त्यांनी आणि इतर सावरकर प्रेमींनी सावरकरांना अशी विनंती केली की तुम्ही जे तुमचं सध्याचं वास्तव्य आहे, जे ते पटवर्धनांच्या घरी त्यावेळेला राहत होते, तर त्या पटवर्धनांच्या घरातून तुम्ही सध्या त्या प्लेगची साथ आहे तोपर्यंत विष्णुपंत दामलेंच्या शिरगावमधल्या घरी या. आणि मग सावरकरांनी स्वतःचा मुक्काम शिरगावमध्ये हलवला होता. मला वाटतं कारागृहामधलं त्यांचं अस्तित्व किंवा तिथे त्यांचं राहणं, तिथलं वास्तव्य, या गोष्टीचा प्रभाव 100 वर्षांनंतर अजूनही तसाच आहे. पण आता तुम्ही मगाशी म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारचे तोफगोळे किंवा वेगवेगळ्या कड्या तिथे होत्या. तर मला वाटतं आपण आपल्या प्रेक्षकांना आपण हे प्रत्यक्ष दाखवूया एका चित्रफितीमधून, म्हणजे त्यांना अजून लक्षात येईल की नक्की कशाबद्दल आपण बोलतो आहोत. अशात सावरकरांनी बरंच लेखन केलं. हिंदू हिताचे चिंतन या कारागृहात झालं आणि त्यातून जन्म झाला तो हिंदुत्व या बहुमोल ग्रंथाचा. इथं ठेवण्याचं कारण असं होतं की इन केस जर कधी सावरकरांना सोडवण्यासाठी म्हणून क्रांतिकारकांनी हल्ला केला किंवा जेल ब्रेक करण्याचा प्रयत्न केला तर सावरकरांना ते आतमध्ये शोधत राहतील. सावरकर इथे आहे ते कुणाला माहिती होऊ देणार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट असेल, सावरकरांचं इतर कैद्यांची जितकं कमीत कमी संवाद होईल, इतर कैदीसुद्धा इंग्रज प्रशासनाच्या विरुद्ध होऊ नयेत म्हणून सावरकरांना या सेपरेट सेलमध्ये, म्हणजे स्वतंत्र कोठडीमध्ये, सॉलिटरी कन्फाइनमेंट आपण ज्याला म्हणतो, तर तिथं सावरकरांना ठेवलेलं होतं. अनेक ठिकाणी आपण असं पाहतो की सावरकरांच्या काव्यपंक्ती या भिंतीवरती लिहिलेल्या असतात. तर त्या कारागृहामध्ये सुद्धा तशा लिहिलेल्या आहेत अजूनही रत्नागिरीमध्ये? नाही, म्हणजे सावरकरांनी लिहिलेले असं काही नाही आहेत, पण आपण नक्कीच त्याचा म्हणजे प्रिंट वगैरे करून चिटकवलेले आहेत. आता तर तुम्ही गेला तर तिथं बघायला मिळतील. आता जी एक देश एक जाती एक भाषा ही आहे, किंवा सावरकरांची हिंदुत्वाची जी व्याख्या केलेली होती, तर त्या सगळ्या गोष्टींची आपण तिथं म्युरल्स बनवलेले आहेत किंवा पोस्टर्स चिकटवलेले आहेत, जेणेकरून सावरकर लोकांना अधिकाधिक कळतील. त्यांचा तो चष्मा, त्यांची काळी टोपी, ही त्यांची काही जे सावरकर म्हटल्यानंतर आपल्याला ह्या दोन गोष्टी अगदी लगेच आठवतात. तर तशा कारागृहामध्ये असताना काही अजून त्यांच्या विशेष सवयी किंवा त्यांच्या विशेष काही नोंदी आहेत का केलेल्या तेव्हाच्या? दुर्दैवानं मॅडम, सावरकरांच्या विषयी खूप कमी, म्हणजे रत्नागिरीच्या कालावधीमधला खूप कमी कालखंड हा लिहिलेला कुठं आढळतो. म्हणजे बऱ्याच इतिहासकारांच्या सुद्धा पुस्तकांच्या मध्ये हा कालखंड असा मिस झाल्यासारखा जाणवतो कुठंतरी. आणि पण बाकी तुम्ही जर इतिहासकारांची वगैरे चर्चा केलीत किंवा तिथल्या ज्या जुन्या लोकांची चर्चा केली तर मात्र आपल्याला या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. जसं की
सावरकर जेव्हा रत्नागिरीमध्ये त्यांना ठेवण्याचं ठरवलं होतं तर तेव्हा टाइम्स ऑफ इंडियासारख्या एका समकालीन वृत्तपत्रामध्ये छापून आलेलं होतं की ज्या पद्धतीनं थिबा राजाला रत्नागिरीमध्ये ठेवलं आणि सडवून मारण्यात आलं, त्याच पद्धतीनं सावरकरांना देखील रत्नागिरीमध्ये घेऊन सडवून मारायचा असा त्यांचा प्लॅन होता. पण त्याच्यामध्ये कधी इंग्रज सरकार हे सक्सेसफुल होऊ शकलं नाही आणि सावरकर मात्र त्याला पुरून उरलेले होते. मग रत्नागिरीच्या विशेष कारागृहामध्ये सुद्धा सावरकर जेव्हा होते 1921ला, तर साधारण त्याच दरम्यान खिलाफत चळवळ वगैरे चालू होती आणि खिलाफत चळवळीशी संबंधित सुद्धा काही लोक त्यावेळेला म्हणजे सत्याग्रही काही सावरकरांच्या सोबत त्या जेलमध्ये होते. जेव्हा सावरकरांची त्यांच्याशी वार्तालाप वगैरे झाला तर त्यावेळेला त्यांनी सत्याग्रह म्हणजे काय किंवा या संदर्भातल्या काही गोष्टी जाणून घेतल्या आणि मग तिथं खऱ्या अर्थानं हिंदुत्व नावाचा एक ग्रंथ सावरकरांनी लिहायला घेतला आणि तो सावरकरांनी तिथंच लिहून घेतलेला होता. आणि त्या हिंदुत्व ग्रंथाची महती अशी आहे की स्वामी श्रद्धानंद जे आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं मानवाला वेद सुचलेत त्या पद्धतीनं तो हिंदुत्व नावाचा ग्रंथ हा सुचलेला आहे म्हणून. आणि तो ग्रंथ सावरकरांनी रत्नागिरीच्या विशेष कारागृहामध्येच लिहिला. तो एक मराठा नावानं प्रसिद्ध केला. तो त्याची जी कॉपी होती ती सुरुवातीला रत्नागिरीच्या कारागृहामधून नागपूरला गेली. तिथं सावरकरांचे केळकर म्हणून एक मावस भाऊ होते तर त्यांच्याकडे ती कॉपी गेली आणि त्यानंतर मग त्याचं पब्लिकेशन झालं. मग डॉक्टर हेडगेवारांनी ती वाचली आणि ते डॉक्टर हेडगेवार इतके त्या हिंदुत्व ग्रंथानं प्रभावित झाले की ते स्वतः जून 1925मध्ये सावरकरांना भेटायला रत्नागिरीमध्ये आले आणि त्या दरम्यान मला वाटते विष्णुपंत दामलेंच्या घरी सावरकरांचं वास्तव्य होतं. तर तिथं सावरकरांची आणि हेडगेवारांची भेट झालेली होती. आपण मला वाटतं या विषयावरती बोलण्यासारखं भरपूर आहे. आपण जाणून घेऊया अधिक माहिती सावरकरांच्या बद्दल. पण आता मात्र घेऊया एक थोडीशी विश्रांती आणि पुन्हा भेटूया हॅलो सह्याद्रीमध्ये. मंडळी, हॅलो सह्याद्रीमध्ये आपण भेटलेलो आहोत आणि आज आपण बोलतो आहोत एका स्वातंत्र्यवीरांच्या मुक्ततेच्या 100व्या वर्षानिमित्त. 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची रत्नागिरीच्या विशेष कारागृहातून मुक्तता होऊन. आणि त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती देत आहेत अमेय पोद्दार, जे रत्नागिरीच्या विशेष कारागृहाचे तुरुंगाधिकारी होते. एखाद्या स्वातंत्र्य योद्ध्याच्या मुक्ततेला 100 वर्ष पूर्ण होणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे एखाद्या देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने, हे आपल्याला मला वाटतं हे जाणवतंय. तर 100 वर्ष पूर्तीनिमित्त कारागृहामध्ये काही विशेष कार्यक्रम करण्यात आले होते का? रत्नागिरीमध्येच 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे रत्नागिरीमध्ये मला वाटतंय जे आताचे पालकमंत्री आहेत उदय सामंत यांनी विविध कार्यक्रमांची तिथं घोषणा केलेली होती आणि वेगवेगळे कार्यक्रम तिथं राबवण्यात येत आहेत. त्याच पद्धतीनं रत्नागिरीच्या कारागृहामध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम तिथं नियमितपणे राबवण्यात येतात आणि आता यावेळेला सुद्धा काही कार्यक्रम तिथं राबवण्यात येत आहेत. मला वाटतं कमला नावाचा काव्यसंग्रह आहे तो त्याचा पुनर्प्रकाशनाचा वगैरे काही कार्यक्रम नियोजित असावा आणि त्याच पद्धतीनं जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून तिथं सावरकरांच्या विषयी अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वगैरे गॅदर करता येते का किंवा अजून काही तिथं लोकांना बघण्यासारखं बनवता येतं का या संदर्भात थोडेसे विचारविनिमय सुरू आहे आणि त्या संदर्भात आता कार्यवाही चालू आहे. अच्छा, या सगळ्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये असलेल्या त्यांच्या गळ्यामधला बिल्ला बदललेला होता. म्हणजे मला असं विचारायचं आहे की जेव्हा ते अंदमानमध्ये होते तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये जो बिल्ला अडकवला होता त्याच्यावर डी असं लिहिलेलं होतं. डी म्हणजे डेंजरस. आणि त्यानंतर जेव्हा ते रत्नागिरीमध्ये आले तेव्हा हा बिल्ला बदलून दिलेला होता. तर एखादा कैदी डेंजरस आहे की नाही हे कसं ठरवलं जायचं आणि बिल्ल्यावर नेमकं काय काय लिहिलं जातं? आता सावरकरांच्या गळ्यामध्ये जो बिल्ला होता तर त्याच्यावर सुरुवातीला त्यांचा कन्व्हिक्शन नंबर होता, म्हणजे त्यांचा कैदी क्रमांक होता, शिक्षाबंदी क्रमांक होता. त्यानंतर त्यांची कन्व्हिक्शनची डेट होती जी मला वाटते 24/12/1910 वगैरे अशी काहीतरी होती आणि त्यांचा कन्व्हिक्शनचा पिरियड जो होता तो 50 वर्षाचा होता. म्हणजे 25 अधिक 25 50 वर्ष शिक्षा त्यांना दिलेली होती. डबल जन्मठेप आपण त्याला म्हणतो, ती 50 वर्षाची शिक्षा होती आणि त्यांचा सुटकेचा दिनांक त्या बिल्ल्यावर टाकलेला होता. सुटकेचा दिनांक मला वाटतं 23/12/1960 असा काहीतरी होता. तर आणि खालती डी लिहिलं होतं, डी फॉर डेंजरस होता. तर सावरकर मात्र त्या शिक्षेच्या दिनांकाच्या आधीच मुक्त झाले होते म्हणून तो दिन मृत्युंजय दिन म्हणून सावरकर प्रेमी साजरा करत असतात. आणि तो डेंजरस म्हणजे तुमचा दुसरा प्रश्न असा होता की डेंजरस ठरवण्याचा अधिकार, तर कारागृहामध्ये सुद्धा एक क्लासिफिकेशन कमिटी असते. कारागृह नियमावलीच्या अनुषंगानं कारागृहाचे अधीक्षक, सिनियर जेलर वगैरे बंदी जेव्हा येतात तेव्हा त्याचं वर्गीकरण वगैरे करत असतात. पण सावरकरांच्या बाबतीत मात्र सावरकर हे स्वतः राजबंदी असल्यामुळं स्वतः इंग्रज सरकारनं ही गोष्ट सांगून दिलेली होती की त्यावेळेला मला वाटतं रत्नागिरीच्या कारागृहामध्ये खान बहादूर नावाचे एक जेलर होते, ते अतिशय इमाने इतबारे इंग्रजांची सेवा चाकरी करत होते. तर त्यांना सांगून दिलेलं होतं की तुम्ही सावरकरांच्यावर विशेष लक्ष ठेवा आणि हे जे वेगळं ठेवणं किंवा
तुम्हाला मगाशी मी ज्या पद्धतीनं सांगितलं की ते शौचकूपाची जी रचना वगैरे होती तर ते इन्स्ट्रक्शन्स त्यावेळेला दिले गेलेले होते. अच्छा. मगाशी तुम्ही असाही उल्लेख केला होता की काही बंदींना स्वतःचं अन्न स्वतः शिजवून घेण्याची परवानगी असते आणि बाकीच्यांना मात्र इतरांच्या सगळ्यांच्यासाठी जे एकत्र अन्न शिजतं तेच घ्यावं लागतं. नाही, ही सध्या अशी कुठली वेगळी अन्न शिजवण्याची प्रोव्हिजन नाहीये. सावरकरांना 1911 ते 1918 नंतर साधारण 1921 पर्यंत बाबाराव सावरकर आणि तात्याराव सावरकर अंदमानच्या जेलमध्ये वेगळं अन्न शिजवून घेण्याची परवानगी त्यांनी सरकारकडून घेतलेली होती आणि ते दोघं शिजवून घेत होते. आता सध्या मात्र सगळ्यांना जे सर्वांना शिजतं तेच अन्न दिलं जातं. म्हणजे थोडक्यात इंग्रजांना ह्या दोन्ही भावांची किती भीती होती आणि ते जर एकत्र आले तर एखादी दंगल उसळू शकते अशा प्रकारची भीती त्यांनी व्यक्त केलेली होती. पण त्यामुळे साहजिकच इतर कैद्यांशी किंवा इतर बंदींशी त्यांचा संपर्क येऊ नये असं डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं हे मला वाटतं कारागृहामधले सगळेजण करत असतील. तर हे खरंच शक्य होतं का आणि त्याच्यामध्येही इतर बंदीजनांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केलेले होते का? काही सांकेतिक भाषा किंवा काही कोड्स त्यांचे ठरलेले होते अशा प्रकारच्या नोंदी काही तुम्हाला सापडल्यात का? मला असं वाटतं की सावरकर जेव्हा रत्नागिरीच्या कारागृहामध्ये आले तर तेव्हा त्यांना ठेवतानाच एका वेगळ्या खोलीमध्ये ठेवलं गेलं होतं. तो जेल म्हणता येणार नाही, प्रशासकीय इमारतीचा एक भाग आहे आणि त्या एका कोपऱ्यामध्ये सावरकरांना ठेवलं होतं आणि त्याच्या समोर एक गार्डरूम होता. म्हणजे तिथं सावरकरांच्यावर लक्ष ठेवायला जे कर्मचारी असायचे त्यावेळेचे कारागृहीन कर्मचारी तर ते असायचे. तर ते प्रोव्हिजन असे असायचे की इतर कोणी तुम्ही जाऊच शकत नसत तिथं. म्हणजे तुम्ही तिथं जाऊन कधी भेट दिली तर लक्षात येईल की त्या खोलीमध्ये जायला जवळपास 7 कुलपं तुम्हाला ओलांडत जावं लागतं. तर त्यामुळं सामान्य कुणी तिथं जाणं शक्यच नव्हतं, इतर बंदी कुणी तिथं जाणं शक्यच नव्हतं आणि त्यामुळं अगदी ते वेगळं असं थोडंसं होतं. आणि जे तिथं सावरकरांच्यावर लक्ष ठेवायला असणारे गार्ड जे होते ते सुद्धा इंग्रज सरकारच्या विशेष मर्जीतले असे असायचे जे एखादं चिठ्ठीचा तुकडा किंवा एखादं वर्तमानपत्राचं पान देखील सावरकरांना मिळणार नाही याची तजवीज ते ठेवत असायचे. आणि सावरकरांना वाचण्याची किंवा लिखाणाची कुठली सुविधा सुरुवातीला रत्नागिरीच्या कालावधीमध्ये दिली गेलेली नव्हती. त्यामुळे सावरकरांनी तिथं आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. थोडक्यात जन्मठेप ही शिक्षाच अशी आहे की एकदा व्यक्ती कारागृहामध्ये गेला तरुण असताना की तो थेट वृद्ध होऊनच बाहेर येतो. म्हणजे थोडक्यात त्याच्या सामाजिक जीवनावरती सुद्धा बंधनं असतात, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरती अनेक बंधनं येतात. पण मग अशा वेळेला जेव्हा मानसिकरित्या कैदी किंवा बंदी खचून जातात आणि अशा प्रकारचे टोकाचे निर्णय घेण्याचा विचार करतात तेव्हा कारागृह प्रशासन म्हणून अशा बंदींची सुरक्षा करणं हे कसं केलं जातं? हा खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. कारण म्हणजे सावरकरांच्या अनुषंगानं जर सांगायचं झालं तर आत्ता ज्या बंद्यांना सुविधा मिळतात त्यापैकी काहीच सुविधा सावरकरांना मिळत नव्हत्या. म्हणजे आपण आता सध्या नातेवाईकांना मुलाखत जी देत असतो ती प्रत्येक आठवड्याला न्यायाधीन बंद्यांना एकदा मिळत असते आणि शिक्षाधीन बंद्यांना 15 दिवसातून एकदा ती मुलाखत वगैरे मिळत असते. पण सावरकरांना तर 1911 पासून ते 1918 पर्यंत एकही दिवस मुलाखत देण्यात आलेली नव्हती. आणि त्यातला 6 वर्षाचा कालावधी असा होता की बाबाराव सावरकर आणि तात्याराव सावरकर एकाच जेलमध्ये होते पण 2 सख्खे बंधू एका जेलमध्ये ते माहिती नव्हतं आणि त्यांची भेटही नव्हती एकमेकांना. तर अशा पद्धतीनं अगदी वेगळं ठेवण्याचं काम हे त्यावेळेला सरकारनं केलेलं होतं. त्याचबरोबर लिखाणाची वगैरे सुविधा आहेत, त्या लिखाणाची सुविधा सावरकरांना त्यावेळेला अजिबात मिळत नव्हती. म्हणजे अर्जफाटे करून किंवा सरकारकडून विशेष परवानगी घेऊन मग सावरकरांना लिखाणाची सुविधा प्राप्त करून घ्यावी लागली होती कारागृहांच्या मध्ये. आणि सुरुवातीला अंदमानमध्ये प्राप्त करून घ्यावी लागली, मग रत्नागिरीला आल्यानंतर परत नव्याने परवानग्या घ्याव्या लागल्या आणि मग सावरकरांना ते लिखाण सगळं करता आलं. त्याच्यावरती त्याच्या आधी भिंतीवर किंवा इतर पद्धतीनं सगळं लिखाण चालत असायचं. पण आता मात्र बंद्यांना कारागृहाच्या मार्फतच पत्रपुरवठा केला जातो, ते नातेवाईकांशी संपर्क साधू शकतात, नातेवाईकांना मुलाखती वगैरे दिल्या जातात. त्याचबरोबर आता जे दिलं जाणारं अन्न आहे त्याची गुणवत्ता सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची असते. पण सावरकरांच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही, कारण सावरकर व्यक्ती अतिशय क्रूश होते आणि त्यावेळेला अंदमानच्या कालावधीमध्ये असोत किंवा रत्नागिरीच्या कालावधीमध्ये असोत सावरकरांना दिला जाणारं अन्न सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं. अशा पद्धतीच्या नोंदी आपल्याला बघायला मिळतात. आम्ही असं ऐकतो की मुद्दाम महारोग्यांच्या हाताने बनवलेलं अर्धवट शिजलेलं अन्न आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर त्यासाठी मुद्दाम केला जायचा. तर ते खरं आहे का? हो, म्हणजे अल्युमिनियमच्या थाळ्यांचा वापर हा यापूर्वी होतच होता सर्रासपणे, पण आता मात्र याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि साधारण मला वाटतं 2015-16 नंतर वगैरे सगळीकडेच आता फायबरचे ताटं, फायबरच्या वाट्या वगैरे आलेले आहेत आणि त्याच्यामध्येच बंद्यांना अन्न हे दिलं जातं. सावरकरांच्या बद्दल उत्सुकता खूप आहे सगळ्यांना आणि त्यामुळे रत्नागिरीला भेट देणारे बरेच जण अशी इच्छा दाखवत असतील की आम्हाला सुद्धा रत्नागिरीच्या विशेष कारागृहाला भेट द्यायची.
तर आता तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी किंवा तिथे येणाऱ्या सावरकर प्रेमींसाठी तिथे कशा प्रकारच्या सुविधा आहेत, किंवा जर ह्या कारागृहाला भेट द्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा विशेष परवानगी लागते का? मला वाटतं 1996ला एक सावरकरांचा जे कारागृह आहे ते सावरकरांच्या कारागृहातील जी खोली आहे ती स्मृती कक्ष म्हणून घोषित करण्यात आलेली होती. आणि त्या संदर्भातला एक बोर्ड सुद्धा तिथं शासनाच्या मार्फत लावलेला आहे. सावरकरांच्या म्हणजे त्या खोलीच्या बाहेर जिथं कारागृह सुरू होतं त्या कारागृहाच्या इथंच लावलेलं आहे. आणि ती खोली जी आहे ती खोली विथ परमिशन तुम्ही बघू शकता. तुम्हाला कारागृहीन वेळेच्या मध्ये येऊन सुट्टीचे दिवस वगळून तिथं मला वाटतं 10 ते 5 पर्यंत वगैरे असं काहीतरी बघण्याचा तो वेळ आहे. आणि तुम्ही कारागृहाशी संपर्क साधून ते अन्य कोणी पर्यटक असतील किंवा अभ्यासक असतील तर त्यांना ती खोली किंवा त्याच्या बाजूला असणारा स्मृती कक्ष हा सावरकरांच्या प्रेमींसाठी किंवा इतर पर्यटकांसाठी बघायला उपलब्ध आहे. या स्मृती कक्षामध्ये लहान मुलांना जाण्याची परवानगी आहे का? आणि समजा एखाद्या शाळेने असं ठरवलं की आम्हाला लहान मुलांना म्हणजे जे त्यांची कविता ही आता पाठ्यपुस्तकामधला भाग आहे किंवा ज्या कवीच्या बद्दल आपण एवढं वाचतो आहोत किंवा ऐकतो आहोत, तर त्यांचं प्रत्यक्ष वास्तव्य जिथे होतं त्या रत्नागिरीमधल्या सुद्धा शाळा किंवा त्यांच्या जर का तिथे एखादी भेट, तिथे जर का क्षेत्र भेट आयोजित करायची असेल तर ते शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. अधीक्षकांच्या प्रायर परमिशनने आपण अशा पद्धतीच्या भेटी आयोजित करू शकतो. आणि मला असं वाटतं की साधारण एक 4 ते 5 हजार पर्यटक हे दरवर्षी सावरकरांच्या त्या स्मृती कक्षाला भेट देत असतात. आणि तिथल्या काही ठराविक शाळा अशा आहेत की ज्या दरवर्षी नवीन आपल्या बॅचला त्या सावरकरांच्या स्मृती कक्षामध्ये घेऊन येतात. त्याचबरोबर औरंगाबाद किंवा लांबून येणारे असे काही कॉलेजेस आहेत की जे दरवर्षी त्या कक्षाला भेट देतातच. ते भले एखादा पर्यटन टुरिस्ट स्पॉट किंवा एखादा बीच वगैरे स्किप करतात, पण तो स्मृती कक्ष मात्र बघूनच जातात. अरे वा, ही खूपच चांगली गोष्ट आहे. आपण अजूनही भरपूर माहिती जाणून घेऊया या विशेष कार्यक्रमामध्ये, पण आता मात्र घेऊया छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्रीमध्ये आपण भेटलेलो आहोत आणि आज आपण बोलतो आहोत स्वातंत्र्यवीरांची मुक्तता. स्वातंत्र्यवीर सावरकरांची रत्नागिरीच्या विशेष कारागृहातून मुक्तता झाल्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या निमित्ताने रत्नागिरीकर असलेले दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. रत्नागिरीकर तुम्ही आहात आणि आज रत्नागिरीमधून त्याच्या विशेष कारागृहामधून सावरकरांची सुटका झाल्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर रत्नागिरीकर म्हणून तुमच्या काय भावना आहेत? सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ राष्ट्रपुरुष नव्हते तर विश्वपुरुष होते. भारतमातेच्या महान सुपुत्राला माझा आदरणीय नमन. मला अभिमान आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखा राष्ट्रपुरुष या रत्नागिरीच्या विशेष कारागृहात होते. आणि ज्या दिवशी त्यांची सुटका झाली त्या दिवसाला 3 सप्टेंबर 2000 100 वर्ष पूर्ण होत आहे. हो, हा सगळ्याच भारतीयांच्या दृष्टीनं हा एक ऐतिहासिक दिवस आहे. आणि सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीनं, मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीनं त्याची दखल घेऊन एक विशेष कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या सगळ्या परिवाराचं, निर्मात्यांचं आणि सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कार्यक्रमात जे सहभागी आहेत, पोद्दार साहेब यांना स्वतः रत्नागिरीच्या विशेष कारागृहाच्या व्यवस्थापनाचा सगळा अनुभव आहे, मी त्यांचंही अभिनंदन करतो. आणि केवळ 100 वर्ष सुटकेला पूर्ण झाली हा दिवस ऐतिहासिक स्मरून आपण थांबून उपयोगाचा नाही. तर सावरकरांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं, आपलं आयुष्य दिलं, त्यांच्या सगळ्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. मला वाटतं याची सगळी जाणीव ही प्रत्येक भारतीयानं ठेवलेली पाहिजे. या निमित्ताने मी एवढं सांगेन की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या रत्नागिरीच्या कारागृहाच्या सुटकेला 100 वर्ष पूर्ण झाली हा एक दैदिप्यमान इतिहास आहे. सावरकरांवरती अनेक प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेलं आहे. पण या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्याच ज्येष्ठांना मला सांगावं वाटतं की हा जो सुटकेचा दिवस आहे आणि 100 वर्ष जे आहेत ती अधोरेखित होण्यासाठी आणि आजच्या पिढीला कळण्यासाठी ते लिहिणं ही काळाची गरज आहे. या अनुषंगानं मला आणखीन एक सूचना अशी करावीशी वाटते, जर शक्य असेल त्या ठिकाणी सल्ला मिळालेले आहे. मी आपल्या माध्यमातून आपलं तुरुंग व्यवस्थापन जे आहे राज्यातलं
त्या व्यवस्थापनाला मी पत्रही जरूर पाठवेन, पण या निमित्तानं आपण आणायच्या स्टुडिओमध्ये आहात. माझी एक नागरिक म्हणून सूचना आहे की 3 सप्टेंबर हा दिवस रत्नागिरीच्या विशेष कारागृहात पुढच्या वर्षी शासनाच्या वतीनं काही विधायक कार्यक्रम उपक्रमांनी साजरा करावा आणि त्याचं स्मरण पुढच्या सगळ्या पिढ्यांना होईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा सह्याद्री वाहिनीनं या कार्यक्रमाचं उत्तम आयोजन केल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीच्या सगळ्या शिलेदारांचं, सर्व निर्मात्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद सर. रत्नागिरीकर असल्याच्या त्यांच्या भावना आता आपण ऐकल्या. अजूनही खरोखर 100 वर्ष झाल्यानंतर सुद्धा रत्नागिरीमध्ये प्रत्येक रत्नागिरीकराच्या मनामध्ये अशा भावना आहेत. मला वाटतं हेच त्या व्यक्तीचं, त्या व्यक्तिमत्वाचं तिथल्या समाज मनावर अजूनही किती प्रभावी प्रतिबिंब आहे याचं एक त्याचं चित्र आहे. अनेक जहाल मतवादी ते असल्यामुळे आणि खूप विज्ञानवादी त्यांचा दृष्टिकोन असल्यामुळे अनेक समारंभ जे खूप वेगळ्या प्रकारचे होते अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने ते त्यांनी रत्नागिरीमध्ये घेतलेले होते. म्हणजे सगळ्यांच्यासाठी असलेलं अखिल हिंदू उपहारगृह असेल किंवा पहिलं संमिश्र हळदी कुंकू तिथे त्यांनी घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे एक इतका मोठ्या प्रमाणातला बदल दिसायला लागला की प्रत्यक्ष हे तुम्हाला नसेल जमत तर मी करून दाखवतो अशा प्रकारचं, म्हणजे पुढाकार घेण्याचं एक धाडस त्यांनी दाखवलेलं होतं. तर अजूनही रत्नागिरीमध्ये तसं पाहायला मिळेल का, काय सांगाल? निश्चितच मॅडम, म्हणजे रत्नागिरीमध्ये काम करत असताना मला जाणवलं की तो जिल्हा जो आहे तो थोडासा पुढारलेला जिल्हा आहे आणि याचे समाजमनावर तिथं खूप घट्ट असे परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. रत्नागिरीमध्ये असताना सावरकरांनी जेव्हा प्लेगच्या कालावधीमध्ये दामलेंच्या घरी सावरकर वास्तव्याला होते त्यावेळेला तिथं बाबा शिरगावकर म्हणून एक व्यक्ती होते, त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा होती आणि त्या सत्यनारायणच्या पूजेला जेव्हा सावरकरांना निमंत्रण द्यायला आले तेव्हा सावरकरांनी एक अट ठेवलेली होती की मी तुमच्या घरी सत्यनारायणच्या पूजेला येऊ पण आपण तिथं एक सार्वजनिक सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करायचा आणि त्यावेळेला तथाकथित जे अस्पृश्य समाज म्हणून गणले जातात त्या सर्वांना तुम्ही बोलवा आणि मी त्यांच्यासोबत बसून पंगतीला जेवण करेन. आणि मग त्या पद्धतीनं मला वाटते सन 1925 मध्ये वगैरे तर अशा पद्धतीचा एक कार्यक्रम सावरकरांनी तिथं घेतलेला होता. आणि त्यानंतर पुढं जेव्हा 1925 मध्ये हनुमान जयंती वगैरे आली तर हनुमान जयंतीच्या कालावधीमध्ये तिथं शिरगावमध्ये असणाऱ्या हनुमान मंदिराला घुमटी बसवण्याचा कार्यक्रम चालू होता. तर त्यावेळेला सुद्धा बौद्धवाडी आणि गुरववाडी म्हणून असं शेजारी 2 वाड्या होत्या. तर त्या दोन्ही वाड्यांना जर तुम्ही बोलवणार असाल आणि सगळ्यांचा मिळून जर तो कार्यक्रम घेणार असाल तर मग मात्र त्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी होऊ असं सावरकरांनी स्वतः त्या लिंगायत म्हणून जे ग्रस्त होते त्यांना सांगितलं होतं आणि त्यांनी ती अट देखील स्वीकारली होती. आणि मग 1925 मध्येच सगळ्या हिंदू समाजानं येऊन तो कार्यक्रम तिथं पुढं चालवला होता. आणि त्यावेळेला सावरकरांनी एक गीत लिहिलेलं होतं, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, हे आजही खूप फेमस आहे. तर ते ॲक्च्युली त्या कार्यक्रमासाठी लिहून घेतलेलं होतं. अशा पद्धतीनं सावरकरांनी समाज सुधारणा खूप म्हणजे आधी सुरुवात केलेल्या होत्या. आणि 1929 मध्ये जेव्हा रत्नागिरीमध्ये छोटंसं एक विठ्ठलाचं मंदिर आहे तर त्या विठ्ठल मंदिरामध्ये देखील सावरकरांनी जे अस्पृश्य आहेत त्या लोकांना घेऊन जेव्हा मंदिर प्रवेशाचा प्रयत्न केलेला होता तर त्यावेळेला तथाकथित सगळ्या समाजानं त्यांना विरोध केलेला होता. पण सावरकरांनी एक अस्खलित मराठीमध्ये इतकं सुंदर भाषण केलेलं होतं की तो विरोध तिथंच मावळून पडला आणि सावरकरांचे अक्षरशः लोक तिथं फॅन झालेले होते. आणि सावरकरांनी मग अन्य लोकांना घेऊन तिथं विठ्ठल मंदिर प्रवेश केला आणि तो विठ्ठल मंदिर प्रवेश हा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाच्या 20 वर्ष आधी झालेला होता. म्हणजे अशा पद्धतीनं तो समाजमनावर तिथल्या आपल्याला परिणाम जाणवलेला. आपल्याला जळगावहून रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतात कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार, रवींद्र कुडाळकर बोलतोय जळगाववरून. नमस्कार, प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्शवाद, तत्व, नीतिमूल्य, जीवनाकडे पाहायचा सकारात्मक दृष्टिकोन आणि एकूण शिस्त याबद्दल आपण कायद्यांमध्ये कसं प्रवर्तन करतं की ज्या योगी त्या कायद्यांचं जीवनमान एक संपन्न होईल, तुरुंगातनं बाहेर पडल्यानंतर त्यांना एक दिशा मिळेल की ज्या योगी चांगलं आयुष्य ते जगतील आणि आपलं कुटुंब आणि समाज देखील सुखी करतील. धन्यवाद. धन्यवाद. त्यांचा प्रश्न आहे की सावरकरांची शिस्त
आणि त्यांनी आचरलेली मूल्य ह्याच्याबद्दल अजूनही काही बंदीजनांमध्ये प्रबोधन केलं जातं का, जेणेकरून ते तिथून बाहेर पडल्यानंतर चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतील? नाही, मी सुरुवातीलाच या गोष्टीबद्दल बोललो होतो की आत्ताची कारागृह जी आहेत ती कारागृह नसून ती सुधारगृह झालेली आहेत आणि सुधारणा ही पुनर्वसन आम्ही ब्रीदवाक्य घेऊन काम करत असतो. महाराष्ट्र कारागृहामधले प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी सुधारणा पुनर्वसनासाठी कार्यरत असतात आणि सावरकरांचेच विचार म्हणण्यापेक्षा पूर्ण शिस्तीचे जे धडे आहेत हे प्रत्येक कारागृहामध्ये प्रत्येक बंद्याला दिले जातात. पूर्ण दिनचर्या जी आहे ती प्रिझन मॅन्युअलप्रमाणे चालत आलेली असते आणि त्याच पद्धतीनं कैद्यांच्यामध्ये बदल घडून यावेत म्हणून विविध कार्यक्रमांचं आयोजन हे कारागृहांच्यामध्ये केलं जात असतं. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी देखील तिथं घेतली जात असते. त्यांना आफ्टर रिलीज जे काही मदत लागणार आहे त्यासाठी सुद्धा मदत केली जाते. शासनामार्फत अनुदान दिलं जातं किंवा व्यवसाय उभारणीसाठी मदत केली जाते आणि अशा पद्धतीनं समाजामध्ये आल्यानंतर कैदी पुन्हा समाजामध्ये लवकरात लवकर सामान्य नागरिक म्हणून मिक्स व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. अच्छा, आम्ही नेहमी ह्याचा प्रश्न ऐकतो की सश्रम कारावास, तर सावरकरांना जी शिक्षा झाली होती ती सश्रम आजीवन कारावास अशी होती. पण कारागृहामध्ये जो कारावास दिला जातो त्या शिक्षांमध्येही फरक असतो का? म्हणजे आश्रम कारावास पण असू शकतो का? साधा कारावास असा असतो, म्हणजे जनरली शिक्षा देण्याचं काम हे न्यायालयाचं आहे आणि न्यायालय या शिक्षा लिहून देत असतं. म्हणजे जो शिक्षा वॉरंट असतो तर शिक्षा वॉरंटवर आपल्याला लिहून भेटतं की सश्रम कारावास आणि साधा कारावास जे काय असेल ते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तर रिगरस इम्प्रिझनमेंट किंवा सिंपल इम्प्रिझनमेंट अशा पद्धतीचा शब्दोल्लेख तिथं आपल्याला आढळतो. आणि साधा कारावास म्हणजे तो कैदी फक्त कारावासामध्ये राहील, कारागृहामध्ये राहील. आणि सश्रम कारावास म्हणजे त्याच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे, आपण त्या कामाचा कैद्यांना मोबदला देत असतो पण कैद्याकडून सक्तीनं काम करून घ्या अशा पद्धतीनं त्या सश्रम कारावासाचा उल्लेख होत असतो. अच्छा, सावरकरांनी सश्रम कारावास अंदमानमध्ये सुद्धा भोगलेला होता, पण रत्नागिरीच्या विशेष कारागृहामध्ये त्यांना सश्रम कारावास होता का? हो, रत्नागिरीच्या विशेष कारागृहामध्ये सुद्धा त्यांना सश्रम कारावासच होता. सुरुवातीला त्यांना एका कोपऱ्यामध्ये ठेवलं गेलेलं होतं, पण नंतरच्या कालावधीमध्ये रत्नागिरीमध्ये त्यावेळेला हँडलूम चालत होते तर त्या हातमागावर त्यांना काम करायला लागत होतं आणि सावरकरांना तिथून काढून त्या कोलू वगैरे जरी नसले तरी त्या हातमागावर नेऊन मात्र सावरकरांच्याकडून काम करून घेतलं जात होतं आणि पुन्हा मग तिथं सावरकरांना त्यांच्या खोलीमध्ये आणून जमा केलं जात होतं. अशा पद्धतीनं त्यावेळेला. पण हे जे कौशल्य आहे, म्हणजे आता हातमागावर काम करणं हे कौशल्याचं काम आहे, तर हे कौशल्य समजा एखाद्या बंदीला जमलं नाही किंवा त्यांना ते आलं नाही नीट, तर काय करता येतं? म्हणजे ते त्याच्यासाठी शिकवलं जातं का नाही जात? जनरली काम देताना सुद्धा 3 कॅटेगरीज केल्या जातात, अकुशल, अर्धकुशल आणि कुशल. मग सुरुवातीला जर एखादा नवीन माणूस तिथं दिला तर तो अकुशलमध्ये येत असतो आणि कालांतरानं मात्र त्याला मग अर्धकुशल, तो तिथं राहून काम शिकून घेतो, मग अर्धकुशल आणि जेव्हा तो कुशल होतो तेव्हा त्याला कुशल कारागिराचा पगार दिला जातो, वेजेस त्याला आपण म्हणतो असतो, तर वेजेस त्याला त्या पद्धतीनं दिले जातात. तर स्किल त्याचे जसे असतात त्या पद्धतीनं त्याला वेजेस आपण देत असतो आणि ते काम तिथं शिकत जातात. म्हणजे थोडक्यात कारागृहात असून सुद्धा त्यांची कमाई सुरू राहू शकते. तुम्ही म्हणालात की सावरकरांच्यासाठी एक स्वतंत्र स्मृती कक्ष रत्नागिरीच्या विशेष कारागृहामध्ये तयार केलेला आहे, तर या स्मृती कक्षाला भेट कशी द्यायची आणि तिथे काय काय पाहायला मिळेल याच्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना सांगा. नाही, नक्की. तो स्मृती कक्ष म्हणजे खरंच खूप पॉईंट ऑफ अट्रॅक्शन आहे. त्यावेळेला कारागृह अधीक्षक आर देशमुख सर होते, तर त्यांनी ही स्मृती कक्षाची संकल्पना सुरुवातीला मांडलेली होती आणि कारागृहाचे तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक श्री भूषणकुमार उपाध्याय सर यांनी ती उचलून धरली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीनं स्मृती कक्षाचं निर्माण करा म्हणून. सावरकरांच्या खोलीच्या बाजूला एक रिकामी जागा अशी पडलेली होती. त्या रिकाम्या जागेमध्ये काही वाळवी लागलेली कागदपत्र, कपडे किंवा अशा पद्धतीचे सगळं साहित्य होतं. तर ते कारागृहीन कर्मचाऱ्यांच्या मार्फत आम्ही सगळं साहित्य वगैरे हलवून घेतलं आणि तो पूर्ण कक्ष असा विस्तारित कक्ष, तिथं कलर मारून, पेंट मारून, लाईटची वगैरे व्यवस्था करून आम्ही हे सगळे जे व्हिज्युअल्स आपण बघितले तर तिथं आम्ही ते ठेवून दिले होते आणि तो आज स्मृती कक्ष म्हणून पर्यटकांच्या मध्ये खूप जास्त फेमस आहे. मग सांगितलं त्या पद्धतीनं साधारण 4-1 हजार लोक तिथं भेट द्यायला येत असतात आणि सावरकरांच्या वरची माहिती त्यांना मिळत असते. आमचं काम बघून तिथं मग आम्हाला त्या कामासाठी न्यायालयानं प्रशंसापत्र दिलीत. त्यावेळेला विशेष पोलीस महानिरीक्षक असणारे श्री राजवर्धन सर यांनी देखील आम्हाला त्याबद्दल प्रशंसापत्र दिलेलं होतं आणि खूप छान काम ते झालेलं. लोकांना बघण्यासारखा एक तिथं कक्ष निर्माण झालेले. बरीच लोक जी तिथं येतात ते हे कारागृह नसून ते कारातीर्थ आहे असं म्हणतात. कारातीर्थ. मला वाटतं एखाद्या स्वातंत्र्यवीराच्या पदस्पर्शाने झालेलं ते तीर्थ म्हणून आज पाहिलं जातंय. याच्यातच मला वाटतं भारतीयांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रती असलेल्या भावना आपल्याला दिसतात आणि या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचाव्या आणि पुढच्या पिढीनेही त्याच्यामध्ये
काहीतरी त्यापासून प्रेरणा घ्यावी आणि स्वतःमधल्या कौशल्यांचा विकास करायला हवा. यासाठी मला वाटतं ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे. सध्या तुमची नियुक्ती कल्याणच्या कारागृहामध्ये आहे आणि कल्याण हे सुद्धा एक असं कारागृह आहे जिथे अनेक ज्याला आपण म्हणतो इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली नावं तिथे प्रत्यक्षामध्ये राहत होती. अशा ठिकाणी काम करत असताना एक व्यक्ती म्हणून तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यामध्येही काहीतरी बदल, काहीतरी शिकायला मिळतं आहे, काहीतरी घडायला मिळतं आहे? तर त्याच्या तुमच्या अनुभवाबद्दल ऐकायला आवडेल. नक्कीच. रत्नागिरीचं कारागृह हे खूप छोटं होतं आणि जिल्हा कारागृह होतं, विशेष जिल्हा कारागृह होतं आणि कल्याणचं कारागृह त्यापेक्षा बरंच मोठं आहे. इथं कैदी असणारे कैद्यांची क्षमता जास्त आहे. कैद्यांचं ओव्हरक्राऊडिंग इथं आपल्याला बघायला मिळतं. त्या मानानं चॅलेंजेससुद्धा खूप जास्त आहेत आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी इथं शिकण्यासारख्या आहेत, बऱ्याच गोष्टी इथं करण्यासारख्या सुद्धा आहेत. भविष्यात आपल्याला त्याच्यावर सुद्धा उत्तर आपल्याला मिळेल. अगदी अगदी. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विशेष कारागृहातनं मुक्तता झाल्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अगदी छोटा कालावधी त्यांनी रत्नागिरीमध्ये व्यतीत करून सुद्धा आजही 100 वर्षानंतर रत्नागिरीकरांच्या मनावर त्याचा प्रभाव आहे, त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवण्यासाठी स्वतः कारागृह प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घालतं आहे आणि तुमच्यासारखे अधिकारी स्वतः पुढाकार घेऊन स्मृतिकक्षाची स्थापना असेल किंवा हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मला वाटतं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि समाज म्हणून आपण अजूनही किती संवेदनशील आहोत आणि ज्यांनी आपल्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यासाठी आपण झटतो आहोत, हे अतिशय चांगलं द्योतक आहे. एका स्वातंत्र्यवीराची मुक्तता होण्याची 100वी तिथी आज आपण साजरी करतो आहोत. हे किती देशांमध्ये घडत असेल, हे जगभरामध्ये कुठे घडत असेल? मला वाटतं महाराष्ट्रामधली ही अशी एकच घटना आहे, पण ती आज आपण साजरी करतो आहोत. श्रोतेहो, आज आपण बोललो आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले होते अमेय पोद्दार, रत्नागिरीच्या विशेष कारागृहाचे ते तुरुंग अधिकारी होते आणि सध्या ते कल्याणमध्ये कार्यरत आहेत. तुमच्या सहभागासाठी खूप खूप धन्यवाद. दूरदर्शनच्या हॅलो सह्याद्रीमध्ये आपण पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या विषयांसोबत आणि वेगवेगळ्या अतिथींसोबत. आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया. नमस्कार.